ऐका ना, मी आज तुमच्यासाठी छान पालक पनीर बनवलेले आहे. बघा, छान झालंय ना? चला, तर आपण याची आज रेसिपी पाहूया. ही घेतलेली आहे मी पालक स्वच्छ धुवून. आता ही पालक मी उकळत्या पाण्यात थोडीशी हलकीशी शिजून घेणार आहे, एकदम हलकीशी. आता त्याच पॅन मध्ये थोडस तेल घालून आपण पनीर थोडं भाजून घेऊया. हे थोडा हलकीचा फ्राय करत राहील. आता इथे आपलं पनीर छान भाजून झालेलं आहे. हलकस छान फ्राय झालेलं आहे. आता हे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता या पॅन मध्ये आपल्याला थोडस तेल घालून घ्यायचंय. त्यासोबत त्यात आपल्याला ऍड करायचं कांदा, लसूण, टोमॅटो आणि मिरची. हे आता आपल्याला छान भाजून घ्यायचंय. त्याचबरोबर आपल्याला ऍड करायचं आहे काजू आणि थोडेसे बदाम. आता हे जिन्नस हलकेसे भाजून झालेले आहेत. आता आपल्याला याच्यात ऍड करायचे आहे थोडेसे मसाले. आधी ऍड करते मी थोडीशी हळद, थोडस जिरं आणि हे आहे 1 चमचा लाल तिखट आणि हा आहे गरम मसाला. हे सगळे जिन्नस आपल्याला छान भाजून घ्यायचे मीडियम गॅसवर. आता गॅस बंद करून या जिन्नसला आपल्याला थंड करायला ठेवायचंय. थंड झाल्यानंतर छान मिक्सरला वाटून घ्यायचंय. तर अशा प्रकारे आपली पालक वाटून झालेली आहे छान. आता इथे आपला मसाला सुद्धा छान वाटून घेतलेला आहे, बघू शकता. आता त्याच पॅन मध्ये थोडस तेल घालून आपला हा वाटलेला मसाला छान परतून घ्यायचा आहे. इथे आता आपला मसाला छान भाजून झालेला आहे. आता यात आपण ऍड करूया पालक. आता याच्यावरती छान झाकण ठेवून आपण याला थोड्या वेळासाठी मीडियम फ्लेम वरती शिजायला ठेवूयात. आता भाजीला छान उकळी आलेली आहे. आपण यात ऍड करूया पनीर. तर इथे आपलं पालक पनीर छान झालेलं आहे, खाण्यासाठी तयार. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी पालक पनीरची? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.